आता बघणार आहोत आपण लक्ष्मी विलास रस. आता लक्ष्मी विलास रस नाही का, हे ट्रिक खूप छान आहे. जर तुम्ही हे एक असं मेमराईज केलं डोक्यामध्ये किंवा याचं चित्र डोक्यामध्ये ठरलं, तर तुम्हाला लगेच ही ट्रिक येऊन जाईल. ठीक आहे. तर लक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे काय? एक देवी आहे, नारायणी आहे. तर नारायणीवरून नाही का 3 लक्षात ठेवायचं. नारायणी नागबला अतिबला. नारायणीलाच आपण शतावरी म्हणतो. ठीक आहे. आता लक्ष्मी म्हटलं की नारायणी आठवायचं, नारायणी म्हटलं की नारायणी नागबला अतिबला, अशी 3 द्रव्य आठवायची आणि हे ट्रिक्स आठवायचे. ठीक आहे. त्याच्या अगोदर हे 2 आठवायचं की अभ्रक आणि कज्जली. अभ्रक कसं असतं? काळं असतं, काळं कोण असतं? कज्जली असते, कज्जलीवरून पारद आणि कंदक. ठीक आहे. आता लक्ष्मी आहे, लक्ष्मी देवी आहे. लक्ष्मी देवीची काय करायची? आपल्याला आरती करायची. आरतीसाठी काय लागतं आपल्याला? कापूर लागतो, म्हणजेच कर्पूर. कापराची ज्योत लावायची. मला माहिती आहे ज्योत आपण कापराची नसते लावत, पण इथे कापराची ज्योत लावायची. ज्योत म्हणजे जाती, कुश आणि जायफळ. आता कापराची ज्योत लावल्यावर धूर निघेल, म्हणजे धस्तूर. ठीक आहे. आता हे कोणी केलं? सगळं वृद्धांनी केलं. वृद्ध माणूस होता, पण ना तो वृद्ध माणूसाने काय घेतलं होतं? त्याने दारू घेतली होती, भांग घेतली होती आणि विष घेतलं होतं. ठीक आहे. आता वृद्ध वरून वृद्ध दारू लक्षात ठेवलं, भांग वरून भंगा लक्षात ठेवलं, विष. आता विषचं हे श असं नसून हे असं श आहे. तर वि वरून विदारी मूळ आणि श वरून शतावरी. मग शतावरीवरून काय लक्षात ठेवलं आपण? नारायणी नागबला अतिबला, म्हणजेच शतावरी नागबला अतिबला. ठीक आहे. आता हे सगळं म्हणजे वृद्धाने दारू, भांग, विष वगैरे घेतलं होतं. म्हणून त्या जमिनीवर काय काय पडलं होतं? देवाने आता काहीतरी करेल ना, म्हणून जमिनीवर काय काय होतं? गोक्षूरचे पण काटे होते असे. काटे पडले होते किंवा पानपत्र, पर्णपत्र पडलेले होते आणि या सगळ्यांना काय केलं? मग निवडलं. निवडलं म्हणजेच काय? निचूल बीज. ठीक आहे. आता बघ, अभ्रक, पारद आणि गंधक म्हणजे कज्जली, कर्पूर म्हणजे कापराची ज्योत लावली होती, जाती, कोष, जायफळ याचा धूर निघाला होता म्हणजे धस्तूर. आरती कोणी केली होती? वृद्धांनी केली होती. त्यानं दारू घेतली होती, भांग घेतली होती, विष घेतलं होतं, विदारी मूळ, नागबला, अतिबला सोबत लक्षात ठेवलं होतं. गोक्षूरचं बीज आणि पर्णपत्र खाली पडलं होतं आणि याला निवडलं होतं, म्हणजेच निचूल बीज. ठीक आहे. निवडलं म्हणजे काय? निचूल बीज. थँक्यू.